राम राम. राम राम बोला की. मला एक 10,000 रुपये उसनं पाहिजे होतं. 10,000 उसनं कशासाठी? मला बोकड आणायचं, बोकड कापायचा आहे. का? भावानं माझ्या संग रात्री लय आडेलपणा केलाय, आडेलपणा केलाय. का? त्याची मस्ती जिरवायची आहे मला. कशासाठी पण का? त्यानं रात्री 4 बोकड कापली होती. होय. हा, सगळं गाव येऊन जेवून गेले मग आणि माझ्या घरालाच बोलवलं नाही, मला बोलवलंच नाही. मला बोकड कापायचा आहे, मला 10,000 रुपये दे. मका गेली का तुझं पैसे देऊन टाक. अरे पण तसं करू नको. अहो कसं असतंय माहिती आहे का? अरे त्यानं गाडोपणा केला मग आपण गाडोपणा करत बसायला नाही. अरे ती काय बी करेल आपण बी ती काय बी करायचं का? नाही 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 नाही, असं जसं तसंच वागायचं. म्हातारी मिली चालते पण काळ सोकवता कामा नाही. त्याची मस्ती जिरवायची, मला बोकड कापायचा आहे. अरे पण आपण खड्यात जातोय की रे आपण का नाही ते त्याच्याकडे पैसा आहे म्हणून ती काय बी करतोय. अबा गरज पडली मी जमीन विकेन, पण मी बोकड ह्या 2 दिवसात कापणार आहे. आणि त्यानं रात्री रातभर सगळ्या माझ्या घरातनं वास येत होता. पोरं माझी म्हणायची बाबा बाबा चला की मटण खाऊन येऊया, मटण खाऊ. पण त्या लेकरांना काय कळते, आपल्याला बोलवलं नाही. हा पर बरोबर आहे की परंतु का नाही त्यानं बघ असं कर काम करतो एक आता एवढं पैसे घेतोय का नाही दुसऱ्याकडं ती पैसे घे आणि जा मग हॉटेलमध्ये का नाही खायला सगळी मजा करा. नाही नाही, त्या गावाला काय माहित होतं काय हॉटेलात मी जाऊन खाऊन आलो. मी रोज खातो, त्याचा विषय नाही. मला मटण बी खायचं नाही, ते पण विषय नाही. पण मला त्याची मस्ती जिरवायची आहे. मी भीतीमध्ये दरवाज्यात बसलो होतो, माझ्या दरवाज्यात चिटकून जेवत होती. गावातली माणसं काय म्हणायची माहिती आहे का? पाटील, सरपंच, चेअरमन, जे मोठी मोठी माणसं आहेत का नाही, ती काय म्हणायची माहिती आहे का? अल्ला का हे सगळी माणसं आली ती आली ती ना, आपा कुठं दिसत नाही, आपा कुठं दिसत नाही. मला कसं वाटतं सांग, का हजार अशा रेष्ट्या पडत होत्या नुसत्या. आपण त्यानं काय आडव केलं पण आपण कशाला करायचं? जाऊ दे ती त्याच्या. गाढव आहे ना, मी पण गाढव आहे. ती घोडा आहे ना, मी पण घोडा आहे. ती मूर्ख आहे ना, मी पण मूर्ख आहे. अरे. पण नाही, पण तसलं काय सांगायचं नाही. मला 10,000 रुपये तू देतोय का नाही सांगणार नाही, मी दुसरीकडे घेणार आहे. अरे पर ते ही करील रे परंतु का नाही तो अरे ही शेवटी का नाही उलट नाव कोणाला ठेवते ती त्यालाच. हा, मग मग ठेवते ना, मला बी गावात नाव ठेवते, काय अडचण नाही मला. पण मस्ती जिरवायची आहे मला. मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक झाला? मग मी त्याच्यासारखा आहे. अरे माझा भाव आहे, तीन मी एक आहे. पण त्याला अक्कल नसावी का आपल्या भावाला बोलवावं न बोलवावं? अरे राहू दे, मटण वाढायचं, नुसतं पाणी रसा तर द्यायचा. अरे फरक नाही हवं कसं आहे शेवटी तू जळतोयस तर तुझं पैसे जातात आणि आपली गरीब परिस्थिती आणि त्याच्या नादाला लागून चालतंय तुला. नाही नाही नाही, आपल्याला काय जर झालं ना तर आपल्याला 2 दिवसात बोकड कापायचा. आपण बोकड कापलेले सोडत नाही आपण. मस्ती त्याची जिरवलेली सोडत नाही. मी त्यानं मला वास तर दिलता, मी वास सुद्धा देत नाही. मी असा पडदाच मारणार आहे घरापुढनं. त्याच्याकडे तिकडे जाऊ जाऊ देत नाही, त्याला बोलवत नाही. सगळ्या गावाला बोलवीन, गोर गरीबाला बोलवीन, असं राहिलेलं कुत्र्याला टाकीन. पण त्याला बोलवणार नाही, त्याला देणार नाही, ते वास बी देणार नाही, हाडूक सुद्धा दारात टाकणार नाही. अरे ती बरोबर आहे तुझं सगळं बरोबर आहे परंतु का नाही आपलं घर जळतंय की. जाऊ दे, गेलं तर गेलं. 1 वर्ष मकाच नाही म्हणायचं, 10,000 जाऊ दे गेलं तर घालवणार. पण मी ते बोकड कापणारच आहे. त्याची मस्ती जिरवली सोडत नाही. बोकडाचं शिंग सुद्धा दारात टाकत नाही. अरे मस्ती जिरते आपलीच. नाही नाही नाही, आपली कशी मस्ती जिरते? गरीबाई जिरते. नाही 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 नाही. अरे असं गरीब असलं श्रीमंत असलं मग झालं, भाऊभाऊकीत असं करून नाही चालत. अरे मस्ती जिरवलीच पाहिजे, जवाच्या तवा जिरवली पाहिजे. नाहीतर पुन्हा डोक्यावर मुत्ते तर खाली वागा याच्यात पाया पत्तर. अरे त्याच्या हवं कंबरीक तर पैसा आहे त्याच्याजवळ. अरे किती कमरे एवढा असू दे, किती बी असू दे, माणसं आपल्या गरीबाच्यात किती येतील बघायचं आहे मला. अरे येणार खायला येणार की. त्याला थोडी तर लाज वाटली पाहिजे का नाही सांगायला बरं? हवं बिना लाजा रक्ता माणसाचा भाव आहे आपला, आपण बोलवावं. मान्य आहे हा? तुझं. अहो कसं असतं माहितीये का ही का नाही भाऊकी अशीच असते. ते केलं म्हणून आपण करायचं आहे नसतं या. सगळ्या गावाला बोलवतो आणि मलाच बोलवत नाही एकट्याला. अरे मी काय त्याची किळीनार कापले तर अरे तसंच असतं ते. काय तसं असतं? अरे असं नसतं, असं आपणाला नाही चालत असलं. तू गरीब कसा आहे का ना ते गरीबच राहायला पाहिजे असं त्यांच्या मनात असतं. अरे मी जरी पैशाने गरीब असला तर मनानं मी लय मोठा आहे, मी दाखवून देतो त्याला. आपण दाखवून देऊन नाही चालत ते. नाही नाही नाही. अरे आर परत बायका गावात तू का नाही आता ते पोळ्या आल्या आपण ते पोळ्याला का नाही पोरांना का नाही काहीतरी घे आनंदात राहा. ही कशाच दे नादाला लागतोय त्याच्याकडे पैसा आहे भरपूर. अरे पैसा असला म्हणून असं भाऊ बघले सोडून चालतं का सांगतो? नाही पण त्याला कळत नाही आपण काय करायचं आहे. मग आता तो म्हणतोय तर तसंच करतो. ते पोळ्याला पोराला कपडे बिपडे आणतो, हा लाडू दिवाळी वगैरे चांगली करतो, फराळ करतो, बघ बर कसं करतो दिवाळी चांगली. मग आता काय ह्याच्या नादाला लागून नादा लागून आपण नारा घेऊन चालतो का? ही मला म्हणायचं आता कसं असा बघ बोललाच बघ. अरे ती एक मूर्ख आहे म्हणून मला मूर्ख होऊन नाही चालत. तर मला 4 माणसात बसायचं असतं, उठायचं असतं. आता कळलं का नाही सांग बघ. त्याच्याकडे पैसा आहे म्हणून ती मोठा आहे. हा अरे पण अण्णा रात्रीपासून एक गोष्ट कळली बरं का, हा ज्याच्याकडे पैसा आहे का नाही
त्याला बुद्धी नसू दे अक्कल नसू दे काय नसू दे लय मोठा माणूस रे लय चांगला माणूस मोठं आणि गरीबाला काय नाही रे हा बघ कसं असते माहितीये का मोठा किती बी असतो की त्याबद्दल काय नाही माग आता आपल्या समोर 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 मोठं म्हणते त्याला माग म्हणते नयला नालाय काय अरे थेट येड आहे ती नाही नालायक आहेच की हो नालायक वागल्याशिवाय दंडशाहीपणा केल्याशिवाय पैसा राहतच नाही हो त्याशिवाय मोठं होत नाही आपल्या जरा गरीब म्हणून मोठं होत नाही हो अरे पैसवाल्याला माग माग का नाही लय येड म्हणते नाही म्हणते ती बरोबर आहे पण ते तसं येडं वागल्याशिवाय पैसा बी राहत नाही हो जवळ पैसा राहत मग ती पैसा एकदाच येतो आणि एकदाच जातो बाया नाही. जाऊ दे असू दे, ठीक आहे मग हा गाईस, व्यवस्थित राहा आता काय काही करू नको आपण इकडे तुला एक गोष्ट सांगतो आलो 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 हा बघ एक काम कर ते काय नादाला लागू नको हा बघ आपलंच घर जळतं आपलं जे का नाही हे जातं तू का नाही कुठतं का नाही बघ रानात जाऊन राहा जा त्याच्या शेजारी राहिलं का नाही ती सारखंच कुसपाट काढत बसल ती नको तसलं कराय तू आपलं निवांत आनंदात तिकडं कोंबड्या कुत्री करशील तिकडं अरे त्याचं एकच दृष्टिकोन आहे रे त्यानं पैसे खर्च करतंय बोकड कापतंय ही करते आमच्या घरात भांडण लागावते आम्ही नवरा बायकून रुसून जावा आणि मी बोंबलत फिरावं असं ह्याला एवढंच वाटतंय ती नुसतं का नाही हे खाजवते नुसतं यांनी काहीतरी का नाही बोलावं हे करावं काहीतरी कुळी काढते आणि भांडणं करावं असं आणि वाटतं आपण का नाही ह्याच्यात जावं खाट्यात ही त्या काय ना काय करत राहते कोंबडी करशील काय करशील पैशाचं का नाही ही होईल अरे 5-50 कोंबड्या गेल्या तर बाजार चालतोय बस मग ही डोक्यानं काम केल्यावर काय अडचण नाही. चालतंय मग तसंच करतो हा. ते विषय कट करून हा, आता व्यवस्थित त्याच्या राहा. नादा कुठं नाला काय नादाला लागून नको, नाला नको, नको, नको. तू जाऊन का नाही आपलं राहण्यात राहा निवांत राहशील गाणी दगड टाकल्यावर घाण आपल्या जागेवर उडणार आहे उलट का नाही व्यसनांच्या आरी तू जाणार नाही काय रात्री दारू पित होती काय सांगा जाऊ तिकडे आपण त्याचं नाव काढायला विषय कट करून टाकू बस 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 बस